पार्वती आपल्या पुण्याईचं संपूर्ण बळ घेऊन तुझ्या पाठीशी उभी आहे. लवकर बोल, माझ्याकडे वेळ नाहीये. इथून बाहेर पडायचं म्हणते मी. कुठे जायचंय माहित नाही, पण या घराच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर, कुठे माहित नाही. मोकळी हवा खायची ओढ निर्माण झाली का तुला? असं समजा हवं तर. जेलची हवा फार मोकळी नसते. मी पकडली जाणार नाही. जाऊ दे ना, आपल्या दोघांच वाद नको. मी काय सांगते ते नीट समजून घ्या. असं इनडेफिनेटली मी किती दिवस राहणार इथे, त्यात तुमच्या त्या भावाला. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले असं म्हणायचं त्याला. व्हॉटएव्हर. त्याची खात्री आहे की मी इथेच आहे. एकदा येऊन गेला तो इथे, सो बाय हुक और क्रूक पुन्हा एकदा तो इथे यायचा नक्की प्रयत्न करेल. तुझं सगळं मान्य आहे मला, पण सामान्य बुद्धी हेच सांगते की दुसऱ्या पायरीवर पाऊल ठेवायचं असेल तर पहिली पायरी सोडावी लागते, नाहीतर आपण गडगडत खाली जातो. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, वेग आहे पण आहे. ठीक आहे, यावेळेला नाही अडवणार तुला, पण पुन्हा जर का कुठे अडकलीस तर त्या क्षणी प्रकट होऊन तुला सोडवीन याची अपेक्षा धरू नकोस. अपेक्षा कधीच नव्हती तुमच्याकडून. आणखीन एक, मला काही पैसे हवेत. माझ्याकडे फार थोडी कॅश आहे आणि आत्ता जर मी बँक अकाउंट ऑपरेट केलं तर येतील. परत करेन. कुठे चाललीस? आधी पुण्याला जाईन. माझे काही पेपर्स कलेक्ट करायचे, पुढे उपयोगी पडतील कदाचित, म्हणून. त्या घरावर पोलिसांचं लक्ष आहे. आय नो. बघूया, करेन काहीतरी. थोड्या वेळातच निघायचं म्हणते मी. आपल्या बिल्डिंगच्या बाहेर काही दिवसापासून एक भिकारी बसतो. फावल्या वेळात भीक मागतो तो. एरवी तो पोलिसात हवालदार म्हणून काम करतो. 4:30 ते 5 पर्यंत तो इथून जातो. त्याच्यानंतर दूधवाला येतो. तोही पोलिसांचाच माणूस आहे. त्यांची अदलाबदल होण्यामध्ये फक्त 5 मिनिटांचा अवधी असतो. त्या वेळेत कंपाऊंड वॉलवरनं पळून जाऊ शकलीस तर उत्तम. त्यांना कळणारही नाही की तू कधी गेलीस. थँक्स. जपून ठेव हा शब्द. अजून बरंच काही घडायचंय. बऱ्याचदा म्हणावं लागेल. दिनू बाळा, कसं आहे बाबा तू? तुम्हाला काही हवंय का?
बरं जावई देतोस. काय झालंय आता? अरे आपला बाया एवढा चांगला पोरगा होता, नेला देवानं. अरे मोठा पुण्यात्मा होता, बरोबर देवानं त्याला सर्गात ठेवला असं. बाळा सोपान काका, मी सध्या कामात आहे, आपण नंतर बोलूया का? तू कर काम कर बाबा. काम केलं पाहिजे माणसानं. हा काम कर. ते मधू कसं आहे? बरं आहे. आणि त्याची ती बहीण कोणती? कमल. कुसुम. हा कुसुम आता आठवलं बघ. अरे बाळ्यावर तुझा काय लोभ होता, आणि या बाळ्यासाठी किती डाव मी माझा घोडा केला होता. काय सांगायचं देवाला, एवढा राजबिंडा पोरगा कसा उचलला रे त्यानं. सोपान काका, तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही विष्णूला सांगा. मी काम करतोय ना, आपण नंतर बोलूया. हे तुझं लय चांगलं आहे. माणसानं कसं हमेशा काम करत राहावं, फुकाट बसून खाऊ नये. माझं बघ, माझ्या हाडाचा बोगा झालाय, तरी पण मी अजून काम करतो. घरातलं काय जमल तेवढं, पडल ते काम, झेपल तसं करत राहायचं. हे ज्ञान नको म्हणतो मला, पण मी नाही, कारण मी करतच राहतो. काम केलं पाहिजे, उगाच आडवं पडून खाऊ नाही. हे काय लग्नाच्या पत्रिकाची जुळवाजुळव चालली वाटतं. हे लय चांगलं काम आहे. चढती येईल चढवावी. हा लय पुण्याचं काम आहे. श्रीराम श्रीराम. विष्णू, ए विष्णू. काय मालक, काय हवंय का? आणि ही कामं आता बंद करा मालक. आत्ताच आजारातून उठलाय आणि कशाला ही सगळी कामं काढून बसता? अरे हो विष्णू, सपाटून भूक लागली आहे. हो. काही खायला आहे का? अहो जेवण केव्हाच तयार आहे. तुम्ही कामात होता म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केला. डिस्टर्ब नाही केलं. हो. धन्यवाद. बर, आता वाढायला घ्या. बर. आणि हो, जरा बेतानं एखादी पोळी चालेल. हो मालक, असं काय करताय? आत्ताच तापातून उठलात, खाल्लं नाही तर कसं बरं वाटेल तुम्हाला? श्रीराम श्रीराम. बर, खा, एक तर एक. चला. आणि विष्णू, त्या फ्रान्सिसला बोलव, गाडी ठरवायची आहे. फ्रान्सिसला कशाला? आपल्याला पुण्याला जायचं आहे. दोघंही जाऊ. पुण्याला? पुण्याला सकाळी जाऊन रात्री परत यायचं. अरे पण आत्ताच तुम्ही तापातून उठलात, एवढ्या आजारपणात एवढी दगदग करायची काही गरज आहे का मालक? विष्णू, महत्वाचं काम आहे. एका महिलेला भेटायचं आहे. त्यांची भेट झाली की स्वगृही परत यायचं. जा, तू फ्रान्सिसला बोलव, म्हणजे गाडी ठरवता येईल. पुण्याला पायी गेलो तर कदाचित दगदग होईल, नाही का? करा, मस्करी करा सगळ्याची. आणि त्या सोपन आजोबांचं काय करायचं? त्यांचाही काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. आपण गेलो की त्यांना सगळं रान मोकळं. महत्वाच्या वस्तू कडी कुलपात ठेव. तसे ते निरुपद्रवी आहेत. जाऊ दे, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. बरं तुम्ही चला, मी पाणी घेतो.
काय म्हणतो मालक, पुण्याला नाही गेलं तर नाही चालणार. बरोबर. विष्णू बाळ, बोल. हाय प्रिया, कशी आहेस? लॉंग टाइम नो सी, म्हणलं फोन करावा. स्वप्नील, तू शुभ्राला विक्रांतबद्दल काय सांगितलंस? हे बरं आहे, चांदण्यात फिरायला जावं आणि वरून स्कड मिसळ डोक्यात पडावं. मी शुभ्राला काय नाही. स्वप्नील, मी मस्करी करत नाही. अगं मी पण मस्करी करत नाहीये. मला कळत नाही, शुभ्राला काय नाही ग. तो विक्रांत भोसले माझ्या प्रेम व्हॉट एव्हर, हे तू तिला कशाला सांगितलंस? ओके, आय एम सो सॉरी प्रिया. इट वॉज जस्ट अ स्लिप ऑफ टंग. म्हणजे मी म्हणलं की शुभ्राला कळलं तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तिला सांगितलं की तू कोणाला सांगू नकोस म्हणून. ती आधीला काही बोलली का? ती म्हणजे काय तू आहे? आय एम सॉरी. म्हणजे असं माझ्याकडून होत नाही कधी, पण आता काय बोलणार मी स्वप्नील? आय एम रिअली सॉरी प्रिया. तुला ना स्वप्नील कळत नाहीये, विक्रांत भोसले हे नाव जरी आमच्या घरात निघालं ना तरी भांडणं होतात. आणि कशात काही नसताना उगाच तू आपलं. प्रिया सॉरी. चल ठीक आहे, जाऊ दे. बरं सांग, तू कशासाठी फोन केला होतास? हे बरं आहे, ज्याने फोन केला त्याला आधी सोलून काढायचं आणि मग त्याचा कावरा बावरा बैजू बावरा झाला की त्याला विचारायचं का फोन केला होतास ते. सांग ना. बरं, एनिवे मी थोडं सिरियस बोलायला फोन केला होता. आता काय? इज आदी गोइंग थ्रू एनी क्रायसिस? नाही का? नाही म्हणजे तो आजकाल खूप डिस्टर्ब्ड असतो. फोन आला की लांब जाऊन बोलतो आणि अर्धा अधिक वेळ तो स्वतःच्याच विचारांमध्ये असतो. म्हणून मला वाटलं की घरी काही नाही रे. इज देयर एनिथिंग रॉंग बिटवीन हिम अँड शुभ्रा? या आय मीन म्हणजे तसंच काही असतं तर शुभ्रा बोलली असती. कदाचित त्याची ही जी सगळी धावपळ सुरू आहे ना सध्या, म्हणजे बाळकाकाच्या केसच्या बाबतीत वकिलाकडे फेऱ्या, तुमचं काम. आय कॅन अंडरस्टँड. बस काय नाही, काय एवढंच विचारायला फोन केला होता. आपण कधी भेटूया? कधी? ओके, मी फोन करतो. बाय बाय. सोपान काका, जागेच आहात का? मला वाटलं झोपला असा. दिदू बाबा, तू आलास बरं झालं. बघ माझी अवस्था बघ तुझ्या राज्यात. ते इष्टेनं मला शेणाच्या खोलीत आणून ठेवले. काही वर्षांपूर्वी ही खोली त्याच कारणाकरता वापरली जायची, पण आपण नंतर व्यवस्थित बांधकाम करून घेतलं. स्वच्छ खोली आहे ही. तू असं म्हणायला लागले हो, मी कोणाकडे जात मागायची? काही दिवसांचा प्रश्न आहे सोपान काका. उद्या पाहुणे यायचेत वाड्यावर, तुम्हाला अडचण नको म्हणून ही व्यवस्था केली. कोण पाहुणे येणार आहेत? ओळखीची मंडळी आहेत. असो,
तुम्ही कसे आहात? तब्येत बरी आहे ना? माझ्या तब्येतीनं काय झालंय, दिवस ढकलतोय आणि आता या वयात दिनो बाबा कसली तब्येत. तू पाहुणे कोण येणार आहेत? सगळ्यात आधी तुम्हाला धन्यवाद. कशाबद्दल? विष्णू सांगत होता माझ्या टेबलावरून वाऱ्यामुळं एक पत्रिका उडून चालली होती. तुमच्यामुळं ती शाबूत राहिली. कोणची पत्रिका? हा ते होय, त्याचं काय एवढं मोठं. तुम्हाला माहित आहे ना ही मनीषा? नाही बा, कधीच नाही. मला वाटलं तुम्हाला ठाऊक असेल. अरे मला कसं काय ठाऊक असणार? आपल्याला ठाऊक नाही मनीषन फनीचे कोण आहे. सुलेखाला ओळखताना? हं? सुलेखा, सुलेखा? जिच्याशी आदिनाथचं लग्न ठरलं होतं. आदिनाथ म्हणजे तो मधूचा. त्याच्या बायकोचं नाव काय ते? मी त्याच्या बायकोबद्दल बोलत नाहीये सोपान काका. सुलेखा बरोबर आदिनाथचं लग्न ठरलं होतं, ते झालं नाही. म्हणजे मोडलं का? वाईट झालं, वाईट झालं. तुम्ही कसे विसरलात तिला सोपान काका? मुंबईच्या वास्तव्यात तुम्ही सुलेखाकडेच 15-20 दिवस राहिला होतात ना? होय, तिचं नाव सुलेखा का? मला वाटलं ते काय ते कविता. तिचं काय दिनो बाबा, अलीकडे ऐकायला येत नाही. सुलेखाची मैत्रीण मनीषा, तिचा बुडून मृत्यू झाला. मी मेली का? वाईट झालं बाबा, वाईट झालं. तुम्हाला काहीच माहित नाही? नाही, काहीच नाही. ठीक आहे, झोपा तुम्ही आता. येतो. अरे बाबा सांभाळून जा बरं का. कडकडन जा, कमी येऊ सोडायला. श्रीराम श्रीराम. जय राम जय राम. मी पोचलीस? हो, सॉरी मी काल फोन करू शकले नाही तुम्हाला. अर्जंट असेल तरच फोन करायचा. हा माझा नवीन नंबर. मला वाटलं तर मीच फोन करेन. कुठेस? पुण्याला? घरी येस? नाही, हॉटेल. शाबास. एक प्रॉब्लेम होता राहायला. काय? मध्ये गाडी थांबली होती तेव्हा आधीचा एक मित्र दिसला मला. काय? तो ओळखतो तुला? हो. त्याने पाहिलं तुला? नाही नाही, म्हणजे मला माहीत नाही. मूर्ख. हे बघा, मला माहीत नव्हतं तो तिथे असणार आहे ते. चूप. आणि सावध राहा. त्याने तुला बघितलंय असं समजून सावध राहा. ठीक आहे. फोन ठेव आता.